नमस्कार. चला, आजची सुरुवात एका थेट प्रश्नाने करूया. असा प्रश्न जो आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी पडतोच, पण आपण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. जरा विचार करा. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती वेळा असा चेहरा लावतो जो आपला असतोच नाही? तोच मुखवटा, जो जगाला आवडतो, जो जगाला हवा असतो. आणि याच मुखवट्यांच्या खेळात, गर्दीचा एक भाग बनण्याच्या या नादात कुठेतरी आपला खरा मी हरवून जातो. चला जरा खोलवर जाऊन बघूया की हे नेमकं घडतं तरी कसं. आणि याची लक्षणं ती तर खूपच सामान्य आहेत. सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धावत राहणं, त्यांना काय आवडेल याचाच विचार करत बसणं. आणि मग हळूहळू काय होतं माहितीये, आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी काय होत्या हेच आपण विसरून जातो. मग उरतं काय, फक्त एकटेपण आणि एक प्रकारचा गोंधळ, गर्दीत असूनही एकटं वाटण्याची ती भावना. पण हा जो रिकामापणा किंवा ही जी पोकळी जाणवते ना, ती काहीतरी वाईट गोष्ट नाहीये. उलटं खरं तर तो आपल्या आतून येणारा एक महत्वाचा सिग्नल आहे. आपल्याच आत्म्याचा आवाज, जो आपल्याला सांगतोय की अरे थांब, जरा स्वतःकडे बघ. पण आपण हा आवाज ऐकतो का? नाही. उलटं आपण काय करतो? आपण उत्तरं शोधायला लागतो बाहेरच्या जगात. आपलं प्रतिबिंब इतरांच्या नजरेत, त्यांच्या होकारात शोधायला लागतो. इथेच ना आपल्याला दोन मार्ग दिसतात. एक मार्ग आहे समाजाच्या यशाच्या व्याख्येचा, जो पूर्णपणे इतरांच्या मान्यतेवर अवलंबून आहे, म्हणजे एका न संपणाऱ्या शर्यतीसारखा. आणि दुसरा मार्ग तो आहे खऱ्या प्रगतीचा, जी आतून येते, आपल्या स्वतःच्या समाधानातून मिळते. ही शर्यत नाहीये, हा एक आतला प्रवास आहे. तर मग ह्या समस्येवर उपाय काय? सोप्पा आहे. जेव्हा आपण बाहेर उत्तरं शोधणं थांबवतो ना, तेव्हा एक नवीन दार उघडतं. आणि गंमत म्हणजे ते दार आपल्या आतच असतं. म्हणजे महत्वाचा मुद्दा हाच आहे की जोपर्यंत आपण बाहेर उत्तरं शोधत राहू ना, तोपर्यंत आपण असेच भरकटत राहणार. खरा उपाय, खरी शांती ही आपल्या आतच दडलेली आहे. आणि यालाच आरशाचा सिद्धांत किंवा मिरर लॉजिक असं म्हटलं जातं. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जगाला आरसा बनवून त्यात आपलं प्रतिबिंब शोधण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावून पाहणं. कारण बघा, इतरांची मतं ही बदलत्या हवामानासारखी असतात. आज आहेत, उद्या नाहीत. पण आपल्या आतला आरसा, तो मात्र आपल्याला आपलं खरं स्वरूप दाखवतो. आणि ऐकायला जरी अवघड वाटत असलं तरी हा प्रवास तितका कठीण नाहीये. पहिली पायरी, बाहेरचा तो सगळा गोंधळ, लोकांच्या अपेक्षांचा आवाज, तो शांत करणे. दिवसातून फक्त काही क्षण स्वतःसाठी काढायचे, जिथे बाहेरच्या जगाचा कोणताही प्रभाव नसेल. मग येथे दुसरी पायरी, त्या शांततेत स्वतःच्या आत डोकावून बघायचं, कुठलंही जजमेंट न ठेवता. स्वतःला विचारायचं, मला खरंच काय आवडतं, माझ्यासाठी काय महत्वाचं आहे. आणि तिसरी, शेवटची पायरी म्हणजे आतल्या त्या तेजस्वी प्रकाशाला अनुभवणं. तो प्रकाश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या स्वतःच्या इच्छा, आपली मूल्य, तोच आहे आपला खरा स्व. ओके, चला तर मग आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आतापर्यंत आपण जे काही समजून घेतलं, त्यातून स्वतःला पुन्हा भेटण्यासाठी नेमकं काय करायचं ते बघूया. ह्या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे आपला खरा चेहरा ओळखायला शिकणं. तो चेहरा जो कोणत्याही मुखवट्याशिवाय, कोणत्याही दबावाशिवाय पूर्णपणे 100% आपला आहे. आणि त्याला स्वीकारणं हीच खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. एकदा का तो चेहरा ओळखला की मग पुढचं चॅलेंज येतं. ते म्हणजे गर्दीचा भाग बनतानाही स्वतःला न विसरणं. आपलं जे वेगळेपण आहे ना, ते जपणं आणि त्याला महत्त्व देणं. कारण आपली ओळख ही गर्दीत मिसळून जाण्यासाठी नाही, तर त्या गर्दीला अधिक समृद्ध करण्यासाठी आहे. आणि हो, हे करत असताना ते सगळे मुखवटे, जे आपण इतरांना खुश करण्यासाठी इतकी वर्ष घालून बसलो आहोत, त्यांना आता काढून टाकण्याची वेळ आली आहे. मला माहितीये, सुरुवातीला कदाचित भीती वाटेल, पण खरी मोकळीक अनुभवायची असेल ना, तर हे धाडस करणं खूप गरजेचं आहे. आणि विचार करा, जेव्हा हे सगळे मुखवटे उतरतील, बाहेरचा आवाज एकदम शांत होईल, तेव्हा आतून एक मंद पण अगदी स्पष्ट आवाज ऐकू येईल. तो आवाज ऐकायला शिकणं हाच या प्रवासाचा शेवटचा आणि सगळ्यात सुंदर टप्पा आहे. कारण तोच आवाज, तोच आपला खरा मार्गदर्शक आहे. तर हे विश्लेषण संपवताना एक प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा. ह्या सगळ्या चर्चेनंतर आज, ह्या क्षणी आपल्या आतल्या त्या खऱ्या स्वला काय सांगणार? थोडा विचार नक्की करा.